नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बीच्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथल्या अमोल पाटील या 27 वर्षीय तरुणाकडून एकूण 60,520 रुपये किमतीचा 2 किलो 900 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। सरवडेनंतर राधानगरी पोलिसांनी पुंगावमधील घरावर छापा टाकून ही कारवाई केली आहे। लागोपाठ 2 ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गांजा विक्रेत्यांची साखळी मोडण्याचा प्रयत्न सुरू केलाय। राधानगरी तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी मालवे बोरवडे रस्त्यानजीक 67,280 रुपये किमतीचा गांजा तसंच 7 मोटरसायकली 11 मोबाईल असा सुमारे 4.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करून 8 जणांना अटक केली होती। या पाठोपाठ पुंगाव इथल्या अमोल आनंदा पाटील याच्या घरावर छापा टाकून 2 किलो 900 ग्रॅम गांजा राधानगरी पोलिसांनी जप्त केलाय। तसंच पाटील याला ताब्यात घेतलंय। 4 दिवसांमध्ये गांजा जप्तीची दुसरी कारवाई झाल्यानं पोलिसांनी गांजा विक्री विरोधात धडक मोहीम सुरू केल्याचं चित्र आहे। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या 2 मुलांचं अपहरण झाल्याची तक्रार नोंद झाली आहे। सायंकाळी 6 वाजता खेळायला गेलेली 2 मुलं घरी परतलीच नाहीत, त्यामुळे अज्ञातांनी या मुलांचं अपहरण केल्याची तक्रार मुलांच्या नातेवाईकांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची इथला शिवराज गणेश वाईकर हा 12 वर्षीय आणि विराज गणेश वाईकर हा 9 वर्षीय हे दोघेही पेठवडगाव इथल्या शाळेमध्ये शिकतात। शाळांना सुट्टी पडल्यानं ते आपल्या गावी शिरोलीमध्ये आले होते। शिवराज आणि त्याचा लहान भाऊ विराज हे दोघेही मंगळवार दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान खेळण्यासाठी बाहेर गेले। ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत। नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध करून शेवटी MIDC पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार नोंदवली। अज्ञातांनी या दोन्ही भावांना पळवून नेल्याची नोंद दर्शन अप्पासाहेब कोरडे यांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात केली असून याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील अधिक तपास करतायत। गारगोटी इथं चेन स्नॅचिंगचा प्रकार घडलाय। इथल्या इंजुबाई पाणंद रस्त्यावरून दुपारी 1च्या सुमारास एक महिला घरी जात होती। या दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 75,000 रुपये किमतीची 1.5 तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेली। या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे। गारगोटी इथल्या श्रीमती अनुपमा अनिल शिंदे या 49 वर्षीय महिला हार विक्रीचा व्यवसाय करतात। शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास व्यवसाय आटोपून जेवणासाठी त्या घरी पायी जात होत्या। यावेळी इंजुबाई पाणंद नजीक गारगोटी शेळवली मार्गावर दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चेन हिसकावली आणि पलायन केलं। सुमारे 75,000 रुपये किमतीची चेन पळवल्यानं शिंदे प्रचंड घाबरल्या होत्या। दरम्यान संबंधित चोरटे CCTVमध्ये कैद झाले असून त्यांनी तोंडाला काळं कापड बांधलं होतं। गारगोटी शहरात दिवसा ढवळ्या अशा घटना वारंवार घडू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची भुदरगड पोलिसात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करतायत। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल ते पेठ नाका दरम्यान विना हेल्मेट मोटरसायकलीवरून प्रवास करणाऱ्या 588 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसंच त्यांच्याकडून 2,94,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी गेल्या 4 महिन्यात ही कारवाई केली आहे। विना हेल्मेट मोटरसायकलवरून प्रवास करणं, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणं किंवा विनापरवाना वाहन चालवणं याबाबतच्या दंडात शासनाने मोठी वाढ केली आहे।
तरीही याकडे दुर्लक्ष करत विना हेल्मेट मोटरसायकल चालवण्याचा आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याचं प्रमाण कमी होत नाहीये. उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी 1 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान विना हेल्मेट मोटरसायकल चालवल्याप्रकरणी 588 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसंच त्यांच्याकडून 2,94,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. गेल्या 4 महिन्यात वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 11 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसंच त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली आहे. चिऱ्याची वाढती मागणी, कच्च्या मालाचे वाढणारे भाव, रॉयल्टी अशा विविध कारणांमुळे भुदरगड तालुक्यातील वीट व्यावसायिक कुंभार समाज अडचणीत सापडलाय. विटेला मागणी नसल्यानं यावर्षी व्यावसायिकांना प्रचंड नुकसान सोसावं लागत असून शासनानं या समाजाला मदत करण्याची मागणी होतीये. भुदरगड तालुक्यातील शेणगाव इथं कुंभार समाजाच्या सुमारे 150 वीट भट्ट्या आहेत. याशिवाय वाघापूर, खानापूर, वेंगरुळ, कूर, कडगाव परिसर या ठिकाणीही किरकोळ स्वरूपात वीटभट्टीधारक आहेत. अवकाळी पावसानं यावर्षी 2 वेळा तडाखा दिल्यानं हा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आलाय. वीटभट्टी व्यवसाय सुरू करण्यासाठी उसने तसंच कर्ज स्वरूपात घेतलेल्या रकमेचं व्याजही देऊ शकणार नाही अशी परिस्थिती वीटभट्टी व्यावसायिकांची झाली आहे. त्यातच लाकूड बगॅसचे दर गगनाला भिडल्यानं वीट उत्पादकांचा व्यवसाय आर्थिक गाळात बुडालाय. या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनानं मातीवरील रॉयल्टी माफ करावी अशी मागणी भुदरगड तालुक्यातील वीट व्यावसायिकांमधून होतीये. शेत जमिनीचा दर्जा वाढवून पीक जोमात येण्यासाठी शेणखत अत्यंत उपयुक्त असतं. अलीकडच्या काळात शेणखताला चांगला भाव आला असून शेतकऱ्याला एका ट्रॉलीसाठी आता 2,500 ते 3,000 रुपये मोजावे लागतात. रासायनिक खतांपेक्षा अधिक दर असलेलं शेणखत मागणीच्या तुलनेत कमी उपलब्ध होऊ लागलंय. शासनानं शेतकऱ्यांच्या बांधावर सेंद्रिय खत निर्मितीकरिता काही योजना सुरू केल्यात. त्यातून गांडूळ खत आणि नाफेड कंपोस्ट खत तयार करण्यासाठी अनुदानही दिलं जातंय. शेतीचा पोत कायम ठेवून पिकांच्या वाढीसाठी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि हिरवळीच्या खताला प्राधान्य दिलं जातंय. मात्र जशी लोकसंख्या वाढत गेली त्या प्रमाणात पशुधनही कमी होत गेलं. तसंच पाण्याची सोय झाल्यानं अधिकाधिक शेती सिंचनाखाली आली आहे. शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर बेसुमार वाढल्यानं शेतीचा पोत म्हणजेच शेतीचं आरोग्य बिघडत गेलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वाढला असून शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि नाफेड कंपोस्टला महत्त्व आलंय. पशुधन कमी झाल्यानं शेणखत आणि कंपोस्ट खत निर्मितीवर मर्यादा आल्यात. त्यामुळे शेणखताला मोठा भाव आलाय. शेणखताच्या एका ट्रॉलीसाठी शेतकऱ्यांना 2,500 ते 3,000 रुपये मोजावे लागतात. तसंच शेणखत ट्रॉलीत भरणं, शेतात उतरणं आणि वाहतुकीसाठी 1,000 ते 1,500 रुपये जादा मोजावे लागतात. या पार्श्वभूमीवर शासनानं गांडूळ, नाफेड, कंपोस्ट खत निर्मितीला प्रोत्साहन दिलं असून त्यासाठी विविध योजना सुरू केल्यात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला अनुदानही दिलं जातंय. तसंच हिरवळीच्या खतांचाही मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागलाय. शेतीसाठी बोलमील, मासळी खत, पेंडी खताचा वापर करण्यावर भर दिला जातोय. बैलगाडा शर्यतीपुढचे कायदेशीर अडथळे दूर झालेत. सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे बैलगाडी प्रेमींना दिलासा मिळाला असून राज्यभर ग्रामीण भागात आनंद साजरा केला जातोय. गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेली बैलगाडा शर्यत आता पुन्हा सुरू होत असल्यानं शर्यत प्रेमींमधून आनंदाची भावना व्यक्त होतीये. बैलगाडा शर्यतीपुढचे कायदेशीर अडथळे सुप्रीम कोर्टानं दूर केलेत. 2011 सालापासून हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं शर्यतीचा मार्ग मोकळा झालाय. निकालानुसार तामिळनाडूतील जालिकट्टू, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि कर्नाटकमधील कंबाला शर्यतींना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यभरातील शर्यत शौकीनांकडून आनंद साजरा होतोय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन धूळ खात पडलंय. गेल्या 2 वर्षापासून या परिसरातील नागरिक, विशेषतः महिला वर्गाकडून सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणीची प्रतीक्षा केली जाते. परंतु या मशीनसाठी डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्यानं हे मशीन सध्या धूळ खात पडलंय. तर दुसरीकडे कोडोली परिसरातील शेकडो रुग्णांची गैरसोय होतीये. कोडोलीच्या उपरुग्णालयात गेल्या 2 वर्षापासून सोनोग्राफी मशीन पडून आहे. या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी महिला मोठ्या संख्येनं दाखल होत असतात.
गर्भावस्थेत महिलांना बाळाच्या नियमित वाढीची तपासणी करण्यासाठी सोनोग्राफीची आवश्यकता असते. तसंच इतर विकारांच्या तपासणीसाठी सोनोग्राफी मशीन आवश्यक असतं. शासनानं हे मशीन कोडोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिलंय. परंतु या मशीनचा वापर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे रेडिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्यानं हे मशीन गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडून आहे. केवळ तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मशीन असूनही परिसरातील सर्वसामान्य नागरिक या सुविधेपासून वंचित आहेत. या रुग्णालयात दिवसभरात अनेक रुग्ण दाखल होत असतात. त्यापैकी बऱ्याच रुग्णांची सोनोग्राफी करणं गरजेचं असूनही डॉक्टर नसल्यानं सोनोग्राफीसाठी या रुग्णांना खासगी रुग्णालयाचा मार्ग धरावा लागतो. त्यामुळं या हॉस्पिटलला लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून सोनोग्राफी मशीन कार्यरत करावं अशी मागणी नागरिक करत आहेत. बिद्री इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. साखर सहसंचालक A.V. गाडे यांनी ही यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार कारखान्याच्या मतदानासाठी 55,065 मतदार पात्र ठरलेत. बिद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सभासदांची अंतिम मतदार यादी साखर सहसंचालक A.V. गाडे यांनी प्रसिद्ध केली. त्यानुसार अ वर्ग उत्पादक सभासद गटातून 55,065 मतदार पात्र ठरलेत, तर ब वर्ग संस्था गटातून 1,022 आणि 4 व्यक्ती असे एकूण 1,026 मतदार पात्र ठरलेत. कारखान्याची पक्की मतदार यादी जाहीर झाल्यानं आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 10 ऑक्टोबर 2022 रोजी संपली आहे. कारखान्याचे एकूण 61,384 सभासद आहेत. यापैकी 6,319 मयत सभासद वगळून 55,065 सभासदांची पक्की मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी 31 जानेवारी 2021 ही अ वर्ग सभासदांसाठी तर 31 जानेवारी 2020 ही ब वर्ग संस्थांसाठी अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. ही यादी सभासदांना पाहण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध असल्याचं कार्यकारी संचालक K.S. चौगले यांनी सांगितलं. पत्रकारांनी समाज प्रबोधन करण्याबरोबरच समाजात सकारात्मक विचार निर्माण करणं गरजेचं आहे. समाज आणि माध्यमं एकत्र आल्यास घटनाकारांना अपेक्षित लोकशाहीची रुजवणूक होणं शक्य असल्याचं मत लोकमतचे उपवृत्त संपादक विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं. इचलकरंजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजीत देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्याअंतर्गत नाईट कॉलेजमधील BA जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या शिक्षणक्रमाचा मुक्तसंवाद अंक प्रकाशन तसंच लोकशाहीतील पत्रकारांची भूमिका हक्क या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मुक्तसंवाद अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. बातमी ही समाजभान राखणारी सकारात्मक पत्रकारिता निर्माण करणारी असावी अशी अपेक्षा इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी व्यक्त केली. तर विश्वास पाटील यांनी सध्या उत्तम जाणकार पत्रकारांची उणीव जाणवत असल्याचं सांगून पत्रकारितेत उत्तम संधी उपलब्ध असल्याचंही स्पष्ट केलं. कार्यशाळेला इचलकरंजीसह हातकणंगले शिरोळ परिसरातील उपस्थित संपादक पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉक्टर पुरंदर नारे, दयानंद लिपारे, डॉक्टर पांडुरंग पिळणकर, प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र बिरनाळे, राजेंद्र मुठाणे, प्राध्यापक F.N. पटेल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. गडिंग्लजमधील युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुल यांच्यामार्फत MR हायस्कूलच्या मैदानावर डेव्हलपमेंट लीगला दिमाखात प्रारंभ झाला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या पहिल्या फुटबॉल सामन्यात संघर्ष फायटर्सनं फिजिक जिम वॉरियर्सला 3-2 असं नमवून विजयी सलामी दिली. दादा GM चॅलेंजर्स विरुद्ध गुफा गार्डियन्स हा दुसरा सामना गोल 0 बरोबरीत सुटला. संघर्षच्या श्रवण पाटीलचे 2 गोल लक्षवेधी ठरले. गडिंग्लजमधील युनायटेड फुटबॉल क्लब आणि शिवराज विद्या संकुल यांच्या वतीनं आयोजित फुटबॉल स्पर्धेला शिवराजचे प्राचार्य डॉक्टर S.M. कदम यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष गुंडू पाटील, अमीर नदाफ, अभिजित देवारडे, शेखर कदम, आदित्य देवारडे उपस्थित होते.
महेश सुतार यांनी स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली। त्यानंतर सामने सुरू झाले। त्यानंतर दादा जीएम चॅलेंजर्सनं गुफा गार्डियन्सला गोल 0 बरोबरीत रोखलं। दादा जीएम चॅलेंजर्सच्या शुभम आजगेकरनं हेडिंगची सोपी संधी दवडली। गुफाचा कर्णधार सूरज हनीमनाळेचा फटका गोल खांबावरून गेला। दादा संघाच्या अब्दुल कोचरगीची फ्री किक संघाला विजयापर्यंत पोहोचू शकली नाही। दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात संघर्ष संघानं कर्णधार श्रवण पाटीलच्या 2 गोलच्या जोरावर फिजिक जिमवर 3-2 असा रोमांचक विजय नोंदवला। नील थोरातनं गोल करून फिजिक जिमचं खातं उघडलं। पाठोपाठ संघर्षच्या आर्यन दळवीनं गोल करून बरोबरी साधली। संघर्षच्या श्रवणनं मैदानी गोल करून आघाडी 2-1 अशी केली। फिजिकच्या सिद्धार्थ दड्डीकरनं गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली। शेवटच्या टप्प्यात पेनल्टीवर श्रवण पाटीलच्या गोलमुळे सहकाऱ्यांनी जल्लोष केला। दरम्यान गुरुवारी सायंकाळी सर्व खेळाडूंची शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली झाली। आणि आता पाहूया अस्सल कोल्हापुरी भाषेतील बातमी। मग मंडळी लई खुशीत आहेसा। आता कोर्टानंच बैलगाड्या शर्यतीला परवानगी दिल्या म्हटल्यावर गावागावात धुरळा उडणारच की। अगदी 5-6 वर्षापूर्वीपर्यंत जत्रा असू दे, यात्रा असू दे, नाहीतर उरूस असू दे, गावागावात बैलगाडी शर्यत हमखास असायची। जनरल दुबैली, एक बैली आणि गावगन्ना अशा तिन्ही गटात ईर्षेनं आणि चुरशीनं बैलगाडीवाला उतरायचं। शर्यत शौकीनांनी तर खास शर्तीसाठी बैल तयार केलतं। हमखास कोणत्याही शर्यतीत उतरा, ती बैल नंबर मिळवून देणार म्हणजे देणार। अशा बैलांचा खुराक बी लय मोठा। आगा घरातल्या पोरा सोरासनी एक वेळ चांगलं चुंगलं मिळणार नाही, पण शर्तीच्या बैलासनी राजावानी ठेवत होती। खरं या शर्तीत एकच गोष्ट लई वांगा, ती म्हणजे नंबर यायसाठी त्या मुक्या प्राण्याच्या पाठीवर चाबकाचे फटकं देऊन देऊन त्यांची पाठ पार सोलून निघायची। कवा कवा तरी त्यांच्या पाठीतनं रागात यायचं। खरं मुक्या बिचाऱ्यासनी देवानं तोंड दिलेलं नाही, नाहीतर तिने मालकाला शिव्याची लाखोली वाहिली असती। त्यामुळेच कोर्टानं ही शर्यत बंद केली। आता शर्यत परत सुरू झाली या। खरं आपण माणसावानी वागायचं आहे। विना लाठीकाठी शर्यत असली तरच परवानगी द्यायची। मुक्या जनावरावर काठी आणि चाबूक उचलायचा नाही, हे प्रत्येकानं पाळलं पाहिजे बरं का। आता समद्यानी करूया एकच निर्धार, शर्तीत बिन काठी लाठीची बैलगाडी पळवणार। आता आमच्या शेतकरी बंधूंच्या मनातील शंका दूर करणारा बळीराजाचा आवडता कार्यक्रम आजचा सवाल। या कार्यक्रमामध्ये दररोज एका शेतकऱ्याच्या शेती आणि दूध व्यवसाय विषयक शंकांचं समाधान करतील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर जे.पी. पाटील। तर पाहूया आजचा बळीराजाचा सवाल। नमस्कार, बळीराजाचा सवाल या सदरामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजचा बळीराजाचा प्रश्न आहे, चहा किंवा मधाची शेती ही आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते का? म्हणजे शेतकरी आपल्या शेतामध्ये चहा किंवा मधाची शेती करू शकतो का, असा आजचा प्रश्न आहे। त्याचं उत्तर ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉक्टर जे.पी. पाटील सर देत आहेत। चहा आणि मध, आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला आताच महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं की मधाचं गाव पाटगाव म्हणून जाहीर केलं। मी स्वतः पाटगावमध्ये, माझे मित्र तिथं आहेत। मी सातत्याने गेले 20 वर्ष तिथं पाहतो, 20 वर्षापेक्षा जास्त पाहतो की मध तिथं मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते। आणि आज मधाचा हब म्हणून महाराष्ट्राचं ते प्रामुख्याने केलं जातं। आणि महाबळेश्वरला एक तशा पद्धतीने घेतलं जातं, मधाचं संशोधन केंद्रच आहे तिथं। ह्या दोन्ही ठिकाणी मधाची शेती अतिशय फायदेशीर आहे आणि त्याचा दरदाम जो आहे किंवा दैनंदिन आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता मध आणि मधापासून जे काय आपल्याला खाण्याच्या संदर्भात जे असतील किंवा बॉडीच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून असलेलं अतिशय चांगलं आहे, तेव्हा मध आपल्याला अतिशय चांगलं आहे। तसंच आपल्याला ही मधाची शेती अतिशय उपयुक्त आहे। मधाच्या शेतीचं एक फायदा महत्त्वाचा आहे की त्या मधमाशा ज्या आहेत त्याचं परागीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आज जे 40 ते 42% उत्पादन जे आपल्याला मिळतं फक्त मधमाशीच्या परागीकरणामुळे मिळतं। जर मधमाशी किंवा मधुमक्षी पालन जर केलं गेलं नाही तर जे काय तृणवर्गीय पिकं असतील, बरं काय तेलवर्गीय पिकं असतील, इतर कोणतीही पिकं असत त्याच्यामधलं उत्पादकता घटते। म्हणून ते प्रामुख्यानं मध व्यवसाय हा सर्वांगीण दृष्ट्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला आहे। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।